नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. 2 वर्षापूर्वी जे साहित्य संमेलन झालं त्याच्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी या सगळ्या आता सध्याच्या युगाचं भ्रमयुग म्हणून असं वर्णन केलं होतं, की सध्या जिकडे तिकडे भ्रमयुग चालू आहे. तर त्यामुळे मॅक्स महाराष्ट्र या भ्रमयुगातून खरं युग नेमकं काय, वास्तव काय आहे, हे सांगण्यासाठी वारंवार वेगवेगळ्या विचारवंत, अभ्यासक, पत्रकार, तत्वज्ञ यांच्याशी सारखा संवाद साधत असतो आणि त्यातनं आपल्या प्रेक्षकांना जास्तीत जास्त वास्तव्याची जाणीव कशी होईल, खऱ्या प्रश्नांपर्यंत कसं भिडता येईल, नेमक्या परिस्थितीचं त्यांचं आकलन कसं वाढेल, यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि आज आपण ज्या विचारवंतांशी बोलणार आहोत ते ज्येष्ठ विचारवंत दत्ता देसाई सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. दत्ता देसाई सरांचं ओळख करून द्यायचं म्हणजे त्यांचं नुकतंच द्विखंडात्मक पुस्तक जे आहे ते प्रकाशित झालेलं आहे, बदलता भारत म्हणून. मी त्याचं पोस्टर मागे सुद्धा लावलेलं आहे. वास्तविकता हे पुस्तक आजपर्यंत तुमच्यापैकी किती लोकांनी खरेदी केलं मला माहित नाही, पण ज्याने ज्याने खरेदी केलं असेल तो त्याची तारीफ, त्याची प्रशंसा केल्याशिवाय थांबणार नाही. कारण की जेव्हापासून मी हे पुस्तक घेतलेलं आहे तेव्हापासून काही लेख एकदा, काही लेख दोनदा, आणि जेव्हा जेव्हा कुठल्या विषयावरती मला बोलायचं वाटतं तेव्हा तो संदर्भ ग्रंथ म्हणून त्या त्या वेगवेगळ्या विचारवंतांचं एक मत जाणून घेण्यासाठी मी ते नेहमी चालत असतो. आणि ज्याला खरंच वैचारिक म्हणजे महाराष्ट्रातल्या साहित्य क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं वैचारिक ग्रंथ प्रकाशित करण्याचं धाडस खूप कमी प्रकाशक करत असतात. तर म्हणजे पारतंत्र्यापासून तर महासत्यापर्यंत अशा याचा म्हणजे आढावा घेणार हे एक द्विखंडात्मक वैचारिक ग्रंथ आहे असं मला सांगायचंय तुम्हाला. आणि तुम्ही हे जिथे असाल तिथे लायब्ररीतून वाचून बघा, स्वतःच्या संग्रही घेतलं तर अत्यंत उत्तम आहे. कारण की आजपासून 25-30 वर्षानंतर या ग्रंथाची जी किंमत आहे, मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात लोक शोधतील. 50 वर्षानंतर तर अजून जास्त शोधतील आणि 100 वर्षानंतर अधिक शोधतील. कारण की त्या ज्या पावलखुणा गेल्या 75 वर्षाचा आहे त्याचा 60 लेखांमध्ये वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भातल्या या लेखात त्यांनी घेतलेल्या आहेत. हे सगळं सांगायचं कारण की ही नुसतं ह्या पुस्तकावर जरी बोलायचं किंवा याच्यावरती जरी परिसंवाद करायचा म्हटला तर मला सलग 5-6 परिसंवाद करावे लागतील. हे पुस्तक वाचल्याच्या नंतर माझ्या लक्षात ते आलेलं आहे. त्यामुळे या पुस्तकावरती आम्ही खास कधीतरी कार्यक्रम करू. यात ज्यांनी लेख लिहिलेले आहेत त्या लेखकांशी आपण बोलूया, त्यांचा अनुभव. आणि स्वतः संपादन जे आहे दत्ता देसाई सरांनी केलेलं असल्यामुळे त्यांच्याशी आपल्याला बोलता येईल. दत्ता देसाई सर हे इथल्या असणाऱ्या एकूणच वास्तववादी प्रश्नांना भिडणारं वैचारिक लेखन करणारे व्यक्तिमत्व म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. मग ती जलनीतीच्या संदर्भात असेल, दुष्काळाचा प्रश्न असेल, नवउदार धोरण असेल किंवा इतर असे सगळे जे समसामायिक प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती सातत्यानं ते लेखन करत असतात. त्यांचं गाजलेलं पुस्तक म्हणजे शहीद भगतसिंग यांचं समग्र वाङ्मय त्यांनी प्रकाशित केलं आणि ते अत्यंत वाचनीय अशा प्रकारचं पुस्तक आहे. हा सरांचा अतिशय अल्प छोटासा परिचय. त्यांचा परिचय द्यायचा म्हटलं तर अजून खूप देता येईल, पण आपण मूळ विषयाकडे वळूया. आम्ही तुम्हाला अगोदरच सांगितलं की या सगळ्या भ्रमयुगामध्ये वास्तवाचं भान जागृत ठेवायचं असेल तर काहीतरी विचारवंतांशी बोलावं लागतं. जसं आपल्याला काही थोडाफार आजार झाला तर आपण आपले घरगुती औषधं, आपल्याला माहिती असणारे उपाय करतो, पण आपला ऍक्सिडेंट झालं तर आपण त्याच्यावरती स्वतः इलाज करत नाही. आपण तज्ञाकडे जातो, डॉक्टरकडे जातो आणि त्याच्याकडून इलाज करून घेतो. त्यामुळे एकूणच देशाच्या परिस्थितीतली जी हे आहे तर ते आपण तज्ञांना विचारलं, त्यांच्याशी संवाद साधला तर मला असं वाटतं की त्याच्यातनं आपल्याला अजून नवीन दृष्टी मिळू शकते, आपल्या आकलनामध्ये भर पडू शकते. कारण की त्यांच्या पाहण्याची दृष्टी ज्याची असते ती पॅनोरॅमिक असतं. ते अतिशय उंचावरनं वेगवेगळ्या विषयाचं अभ्यास करून, चिंतन करून, मनन करून त्या संदर्भातल्या थेरी आणि उपथेरी काय त्याचा अभ्यास करून आपल्या समोर ठेवत असतात. त्यामुळे एखाद्या विचारवंताशी असणारा संवाद हा कदाचित
200-250 पुस्तकं वाचल्याचा आनंद देणारा संवाद असतो. त्यामुळे मी आता संवादाला सुरुवात करतोय. देसाई सर, तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा आहे की आत्ता जसं मी गेले की आपण एका भ्रमयुगामध्ये वावरतो आहोत. कुठलीही कन्सेप्ट क्लिअर नाहीये. कुठल्याही संज्ञा ज्या काही काळापूर्वी स्पष्ट होत्या, सुस्पष्ट होत्या, स्वातंत्र्याच्या पूर्वी, त्याच्या अगोदर, नंतर, मधल्या काळात, आणि आता सगळ्या कन्सेप्ट नव्यानं संक्रमण अवस्थेमध्ये वैचारिकता आहे आणि एकंदरीत सामाजिक अवस्था आहे. तुम्ही कशा पद्धतीनं पाहता याच्याकडे? धन्यवाद किरण सोनवणेजी आणि मॅक्स महाराष्ट्र. तुमचं हे जे अविरत कार्य सुरू आहे लोकांशी संवाद साधण्याचं आणि भ्रमयुगाचा पूर्णपणानं ते उघड्यावर आणून सत्य लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं, या मंचावर तुम्ही मला बोलवलंय ह्याच्याबद्दल मनपूर्वक आभार. हे बरोबर आहे तुम्ही म्हणत असं की, किंवा मगाशी जसं भारत सासणेंचं सरांचं तुम्ही वक्तव्य सांगितलं, आत्ता हे एका अर्थी भ्रमयुग असं म्हटलं जात आहे. याचं वर्णन वेगवेगळ्या रीतीनं केलेलं आहे. उदाहरणार्थ एका कल्चरल रिसर्चरनं युरोपातल्या असं म्हटलंय की ज्याला त्यांनी असं म्हटलं की न्यूरोटिक अँबिग्युइटी आहे आता. म्हणजे काय आहे तर एक संदिग्धता आहे, काही स्पष्टच होत नाही आहे, सगळं धूसर आहे, पण त्या धूसरतेतून एक प्रकारची विक्षुब्धता, एक न्यूरोटिक अवस्था माणसांमध्ये येते आणि त्या अतिभावनाशीलतेतून माणसं एकीकडे शीघ्रकोपी होत आहेत, दुसरीकडे परस्परांचा द्वेष करण्याच्या दिशेने जात आहेत आणि वास्तव काय आहे याचा ते वेधच घेत नाही. त्यामुळे हा भयंकर चिंतेचा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर असं म्हणता येईल की काही लोकांनी याचं वर्णन सत्योत्तर जग असं केलेलं आहे. ही टर्म आलेली आहे, पोस्ट ट्रुथ वर्ल्ड. आता त्याच्यामुळे ट्रुथ म्हणजे काय, सत्य म्हणजे काय आणि सत्याच्या पलीकडे जाणं म्हणजे काय, सत्याचा अपलाप म्हणजे काय, असे खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत. कशाला सत्य म्हटलं जातंय आणि ते कसं घडवलं जातंय आणि बिघडवलं जातंय, असा एक मुद्दा आहे. आणि माझं तुम्ही इतकं आवर्जून आम्ही सगळ्या 60-63 लोकांनी जे पुस्तक बनवलं बदलता भारत, त्याचा उल्लेख केला, त्याचा फायदा घेऊन मी असं म्हणेन की नवीन एक आत्ताच्या राजकीय वैचारिक परिस्थितीवर माझं पुस्तक येते जे छपाईच्या प्रक्रियेमध्ये आहे. त्याची सुरुवातच मी अशी केलेली आहे की आपण एका क्रॉस रोडवर म्हणजे छेद रस्त्यावर उभे आहोत. इकडे जाणार का तिकडे जाणार, आणि हा नेहमीचा क्लिशे नाही आहे. म्हणजे नेहमी असं म्हटलं जातं हम दो राहे पे खडे है वगैरे, पण आता हे खरोखरी इतकं झालेलं आहे की इथून पुढचा प्रत्येक नागरिकाचा निर्णय, प्रत्येक व्यक्तीचा निर्णय या देशाचं भवितव्य योग्य दिशेने जाणार की ते चुकीच्या दिशेने जाणार, त्यामुळं आपल्या समाजाचं, आपल्या राज्याचं, आपल्या कुटुंबाचं, वैयक्तिक जीवनाचं वळण कुठल्या दिशेने जाणार असा प्रश्न खरोखरी उभा झालेला. आणि याचे निकाल येत्या 4-6 महिन्यामध्ये आपल्याला देश पातळीवर लावायचे आहेत. आणि जर तुम्ही मधल्या काळामध्ये काही वृत्तपत्रात येऊन गेलेल्या बातम्या बघितल्या असतील तर 2024 मध्ये 64-65 देशांमधल्या लोकशाहीचा निकाल लागणार आहे. निकाल म्हणजे चांगल्या अर्थी लागणार की निकाल लागणार, या अर्थी प्रश्न अमेरिकेपासून सगळीकडे उपस्थित. त्यामुळे हा भ्रमयुगातनं बाहेर पडण्यासाठीचा जो आपला आटापिटा आहे, हा आपला एक कॉमन अजेंडा आहे असं म्हणूया, लोकांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आणि म्हणून याच्याकडे आपण अत्यंत गांभीर्यानं बघितलं पाहिजे. आता तुम्ही मला आपण जो संवाद साधतोय त्याच्याबद्दल जर काही आणखीन पुढचा प्रश्न विचारला तर माझी पहिली कॉमेंट थांबवून मी आणखीन पुढच्या मुद्द्याकडे जाईन असं म्हणून. मी प्रश्न विचारायचा, तुम्ही जे बोलत होतात की आपण याचं वर्णन भ्रमयुग आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांनी केल्याचं तुम्ही त्याच्यात नमूद केलेलं आहे. आता आपण भारताकडे आता जर पाहिलं तर जी काही विमनस्कता दिसते, जसं आपण तुम्ही सांगितलं की दो राहे पे खडे आहे, तर त्याला त्या अवस्थेपर्यंत आपण कसे पोहोचलो, त्याला कुठले कुठले फॅक्टर कारणीभूत झाले, यातनं चांगलं घडू शकत होतं, मग चांगलं घडण्याच्या ऐवजी आपण क्रॉस रोडवर का आलो? क्रॉसरोड वरती आपण आलो ह्याचं इमिजिएट कालखंड साधारण 10 वर्षापूर्वी सुरू होतो तीव्रपणाने, आणि त्याची रूट्स पुन्हा आणखीन एक 10-20 वर्ष मागे जातात. परंतु त्या सगळ्याच्या वर्णनामध्ये मी जाणार नाही. मी काही महत्वाचे खुंट्या आणि मुद्दे आपल्या समोर ठेवेल. पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की सतत डबल इंजिनची चर्चा आहे आपल्याकडे.
हो. आणि ते डबल इंजिन आहे का डबल ट्रबल आहे असा आपल्याला विचार करायला पाहिजे असं मला वाटतं आत्ताच्या बरोबर, टप्प्यावर. बरोबर. आणि हे डबल ट्रबल नावाचा जो इंग्रजी सिनेमा होता की ज्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे केवळ डबल रोल विषयीचं त्यांनी मांडलं होतं. ते तितकं सोपं हां. सुटसुटीत गमतीशीर नाही आहे. हे डबल ट्रबल खऱ्याच अर्थानं भयंकर ट्रबल म्हणून आपल्यासमोर आलेलं आहे. हो. आणि हे काय आहे तर एका पातळीवर लोक पटकन उत्तर देतील. काही लोक म्हणतील की अहो हे मोदी शहा सारखे जे काही एकाधिकारशाहीकडे देशाला रेटतायत त्याला आपण डबल ट्रबल म्हणूया. ते तर खरंच आहे म्हणजे त्याच्याबद्दल काही शंका नाही. काही लोक असं म्हणतील की त्याच्या पुढे जाऊया आपण आणि अदानी अंबानी सारखे जे आहेत ते डबल ट्रबल आहे म्हणूया. कारण देशातली सगळी यंत्रणा, सगळं संसाधनं, सगळ्या बँकेचे पैसे, सगळी कंत्राटं, सगळी क्षेत्र पार झोपडपट्टीच्या विकासापासून विमानतळापर्यंत सगळं त्यांना देण्याचं, बंदरांपर्यंत आमदन देण्याचं काम चालवलेलं आहे. सो धिस इज डबल ट्रबल. आता ह्या हं. दोन्हीमध्ये आपल्याला एक बघितलं पाहिजे की मोदी शहा एका मोठ्या यंत्रणेचं नेतृत्व करतायत. राजकीय, प्रशासकीय यंत्रणेचं नेतृत्व करतायत. एका हो. मोठ्या देशातल्या शक्तीचं नेतृत्व करतायत. त्यामुळे ते हां. फक्त व्यक्ती नाही आहेत. ते शक्ती म्हणून काय प्रतिनिधित्व करतायत. त्यातून येणारं देशासमोरचं जे डबल ट्रबल आहे ते आपण नीट लक्षात घ्यावं लागेल. तीच गोष्ट अदानी अंबानी विषयी पण आहे. हे दोन हं. मोठे मक्तेदार आहेत, कॉर्पोरेट हाऊसेस आहेत आणि हो. ते फक्त तेवढेच नाही आहेत. ते संपूर्ण भारतातल्या कॉर्पोरेट वित्त भांडवलाचं, उद्योगाचं, वेगवेगळ्या संस्थांचं आणि कंपन्यांचं नेतृत्व करतायत. त्यात टाटा बिर्ला पण येतायत आणि सगळेच येतायत, पण नेतृत्व हे करतायत. हो. तसं तिसरं मला वाटतं, की ह्या डबल ट्रबलचा जो काही सगळा भाग आहे, त्याचं मी वर्णन थोडक्यात असं करीन, की याच्या सगळे दोन्हीच्या मागे एकीकडे नवउदारवाद आणि दुसरीकडे नवहिंदुत्ववाद. हे डबल हां. ट्रबल आहे. म्हणजे डबल इंजिनचा खरा अर्थ असा आहे, की हां. आता देशाला बाजारपेठेच्या मूलतत्ववादाशी जोडायचं. मोकाट बाजारवाद आणि बरोबर. दुसऱ्या बाजूला नवहिंदुत्व म्हणजे मोकाट धर्म आणि जातीच्यावर आधारलेलं राजकारण. हं. यातून ही परिस्थिती गेल्या 10 वर्षामध्ये आपण उत्तरोत्तर अशा टप्प्यावर आलेलो आहे, की ज्या गोष्टींचा विकास लोकांच्या बाजूने व्हायला पाहिजे होता, त्याच्याऐवजी तो विकास एक केंद्रीकरणाकडे निघालेला आहे. आता एक 3-4 उदाहरणं मी फक्त घेतो. हो. मुद्दे घेतो आणि मग आपण जरा पुढे जाऊया. म्हणजे कसं आहे, की आता 4 महिन्यात 3-4 महिन्यात आपण निवडणुकांकडे जाणार आहोत. त्यामुळं निवडणुकांकडे जात असताना जे काही बोललं जाईल, जे काही हं. गेले 5-7 वर्ष बोललं गेलं, त्याचा संदर्भ लक्षात घेऊन आपण ते बघितलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ असा आहे, की मुद्दा अ, 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 आपल्या देशामध्ये एकीकडे कर्जबाजारीपणा, दुसरीकडे भ्रष्टाचार आणि तिसरीकडे गुन्हेगारी काम. या हं, हं. गोष्टींचं गेल्या 10 वर्षात काय झालं? असा जर ओके. आपण प्रश्न उपस्थित केला. हा मुद्दाम मी प्रश्न उपस्थित करतो कारण ह्या 3 गोष्टी लोकांना ताबडतोबीने भिडतात. हां. कर्जबाजारीपणाचा मुद्दा भिडत असतो, भ्रष्टाचाराचा भिडत असतो आणि एकूण गुन्हेगारीचा मुद्दा असा ना हां. तसा लोकांच्या समोर येतो. याच्याबद्दल आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं, की भारताचं कर्जबाजारीपण 2014 मध्ये परकीय कर्ज आपण 417 बिलियन डॉलर होतं आणि हां. त्याचा जो रेशिओ म्हणतात, की म्हणजे डेट जी-डी-पी रेशिओ म्हणतात. म्हणजे हां. आपलं कर्ज आपल्या देशाच्या एकूण उत्पन्नाच्या किती प्रमाण आहे? तर ते हो. प्रमाण 23% होतं. आता हां. हे जे काही कर्ज आहे, हे गेल्या 10 वर्षामध्ये अ, आणखीन वाढलेलं आहे आणि ते म्हणजे त्याच्यामध्ये जवळ-जवळ 100% वाढ झालेली. बरोबर. सरकारी केंद्राचं जे कर्ज आहे, केंद्र सरकारचं जे कर्ज आहे, ते 2014 मध्ये 98 लाख कोटी होतं. ते 2023 मध्ये 155 लाख कोटी झालेलं आहे. म्हणजे बापरे! ह्याच्यातली वाढ जी आहे, ही जवळ-जवळ 250% ते 181% आहे असं म्हटलं जातं. बरोबर आहे. लोक म्हणतील की "हां, ठीक आहे ना, ठीक आहे ना." नाही आहे. मुद्दा असा झाला की हे कर्ज जे आहे सरकारनं जे आपल्याला प्रॉमिस केलं होतं, की हं. आम्ही चांगला निरोगी विकास करू, त्याच्याऐवजी हा रोगट विकास सुरू आहे. हां. जेवढं तुम्ही अधिकाधिक कर्ज काढताय, हं. तेवढं तुम्ही स्वावलंबी, आत्मनिर्भर भारताच्या गप्पा मारायच्या आणि हां. विकास मात्र सगळा देशाचा हा कर्जावर अवलंबित आहे. त्यामुळे हां. तुम्ही रिझर्व्ह बँकेचे पैसे काढून घेता, तुम्ही आयुर्विमा, एल-आय-सीचे पैसे काढून घेता, तुम्ही लोकांच्या खिशातनं पैसे काढून घेता. बरं लोकांना तरी तुम्ही कर्जमुक्त केलंय का? अजिबात नाही. हां.
तुम्ही बघा की बचत गटाच्या बाईपासून, शेतकऱ्यापासून, छोट्या उद्योजकापर्यंत, छोट्या दुकानदारापर्यंत सगळ्यांचा व्यवसाय हा त्यांना कर्जावरती आधारित करावा लागतो. हा म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये सगळ्यांचं कर्जाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्यातनं दिवाळखोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेलं आहे. ओके. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत चाललंय. अशी अनेक उदाहरणं काढली, तर माझा मूळ मुद्दा काय आहे? मूळ मुद्दा असा आहे, की कर्जमुक्ती होण्याच्या ऐवजी कर्जबाजारी पण या देशातल्या व्यक्तीचं आणि सरकारचं, म्हणजे बरोबर आहे. संपूर्ण देशाचं कर्जबाजारी पण वाढवलेलं आहे आणि यातनं कुठलाही आत्मनिर्भरपणा आलेला नाहीये. ही हा एक चिंतेची बाब आहे. कारण कर्जबाजारीपणा म्हणजे काय असतो? तर हा कर्ज काढण्याचा अर्थ उद्याचे माझं जे काही उत्पन्न आहे त्याचं ते मी आजच संपवत असतो. हो देश हो जेव्हा कर्जबाजारी होतो त्यावेळेला तो काय करतो, तर तो आपल्या जंगलं आणि खाणी फुंकायला सुरू करतो. तो आपलं पब्लिक सेक्टरमधल्या कंपन्या फुंकायला सुरू करतो. ज्याचं हा सर्वात मोठं सर्टिफिकेट मोदी साहेबांना द्यावं लागेल, की जास्तीत जास्त कंपन्या विकणं, खाणी विकणं, जंगलं विकणं, जमिनी विकणं हे मोठ्या प्रमाणावर आता सुरू आहे. हा त्यामुळे आपण दोरावर खडे आहोत याचा अर्थ असा, की कर्जावलंबी विकास मार्गाने जायचं, की कर्जमुक्तीच्या दिशेने जाणारा विकास करायचा? हा प्रश्न 2014 हा मध्ये आपल्यासमोर उभा झालाच होता. त्यांनी वेगळ्या पद्धतीने हो मांडलं होतं ते, की मी परदेशातनं पैसे आणतो, प्रत्येकाला 15 लाख जमा होतील वगैरे, वगैरे. आता हे चित्र जे आहे तेच जर आपण दुसरीकडे करप्शन बद्दल बघितलं, हा ना मैं खाऊंगा ना खाने दूंगा. तर हम्म, आता ते जे होतं ते प्रकरण काय झालं? तुम्ही हम्म, आत्ता म्हणजे माझा हा स्वतःचा अनुभव. आत्ता तुम्ही तलाठ्याच्या ऑफिसमध्ये जा, तुम्ही तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये जा, तुम्ही कॉर्पोरेशनमध्ये जा. प्रत्येक ठिकाणी आपल्याला करप्शन जसंच्या तसं दिसतंय. हो वाढलेलं दिसतंय. एकाही बरोबर आहे. नागरिक पुढे येऊन सांगावं, की भ्रष्टाचार मला न करता ही सगळी पूर्वीची जी कामं होती, मालमत्तांची कामं असतील, कंत्राटं मिळवण्याची कामं असतील, झालेल्या बिलांचं पेमेंट मला मिळवायचं असेल सरकारी यंत्रणेकडून, की तिथे भ्रष्टाचार नाही. उलट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की गेल्या वर्षी कर्नाटकमध्ये 30% च्या ऐवजी 40% वर गेलाय असा मुद्दा आला, करप्शन प्रत्येक कंत्राटातलं, आणि त्या हा मुद्द्यावरती कर्नाटकमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा बनला तो, हो भाजपचा पराभव होण्यामध्ये. बरोबर आहे. हां. आणि तिसरं तुम्ही लक्षात घ्या, की गुन्हेगारी आणि अपघातांचं प्रमाण, हम्म, आत्महत्यांचं प्रमाण कुठलंही क्षेत्र काढा तुम्ही. युवकांचं काढा, शेतकऱ्यांचं काढा, महिलांचं काढा, महिलांविरोधी अत्याचार काढा, दलितांविरुद्धचे अत्याचार काढा. तुम्ही माफिया वर्ल्डमधून होणारे गुन्हे काढा. तुम्ही महाराष्ट्राच्या गुन्हेगारीची आकडेवारी काढा. सतत ही पेपरमध्ये येत असते. धिस इज ऑन द राईज. गेली 10 वर्षामध्ये हे कमी झालेलं नाही आहे प्रमाण. हा दावे केले जात आहेत, परंतु प्रत्यक्षात आपल्याला असं दिसतं, की प्रत्येक अत्याचाराच्या आणि अपघाताच्या केसमध्ये प्रमाण वाढत चाललंय. हा सांगण्याचा मुद्दा असा आहे, की गेल्या 10 वर्षामध्ये आपण या तिन्ही क्षेत्रामध्ये कुठलाही रिलीफ, श्वास घ्यायला उसंत माणसांना मिळत नाहीये. तर हम्म, सगळीकडे आपण कुठल्यातरी एका भ्रष्टाचाराच्या, कर्जाच्या आणि गुन्हेगारी अपघातांच्या चक्राला बांधले गेले. हो त्यामुळे माणसं असुरक्षित आहेत आणि मग माणसं चुकीचा त्याचा कारणमीमांसा करतायत आणि मग ती पुन्हा एकदा यातनं भ्रमयुगात लोटली जातात. मुद्दा काय हा आहे, की ह्याची खरं खरं कारणं काढायच्या ऐवजी ह्याची खोटी कारणं. कालच आम्हाला रिक्षावाला भेटला. तो उतरताना म्हणाला, की मोदी साहेब आले, की मुसलमानांना ठीक करून टाकतील आणि देश ठीक होऊन जाईल. म्हणजे गेली 10 हा वर्ष ही सुरू हा आणि हा हेच हा पुन्हा बोललं जातंय. हा असा हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आपल्या नागरिकांना निर्णय करावा लागणार आहे, की कर्जमुक्तीच्या दिशेनं, गुन्हेगार मुक्तीच्या दिशेनं, अपघातांच्या मुक्तीच्या दिशेनं आणि हा एकूणच भ्रष्टाचार मुक्तीच्या दिशेने आपल्याला खरंच जायचं असेल, तर आता काय केलं पाहिजे? ज्यांनी हे वादे केले गेल्या 10 वर्षापूर्वी, त्यांनी याच्यामध्ये प्रगती सोडाच, पण अधोगती आपली केलेली आहे. बरोबर त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा लोकांनी अजेंड्यावर आणला पाहिजे आणि लक्ष त्याच्याकडे दिलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर बरोबर. आता दुसरे 1-2 मुद्दे आहेत. जर तुमची परवानगी असेल तर मी हो जरा पुढे बोला जातो. बोला. दुसरा मुद्दा असा आहे, की 2047 पर्यंत भारताला प्रगत राष्ट्र बनवण्याची चर्चा आहे. हो त्याच्यानंतर पुढच्या 5 वर्षात तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याची चर्चा आहे. हो होतंय असं, की सामान्य माणूस सुद्धा, मला ह्याचा थेट काय फायदा आहे बाबा? असं नाही हा प्रश्न करत. तो हो असं नाही म्हणत,
की माझ्या गल्ली सुधारेल का, माझं घर सुधारेल का, माझ्या लेकराला नोकरी लागेल का, माझं शेत सुधारेल, असं कोणीच नाही बरं का विचार करत. हा, लोक बरोबर. तरंगत बसलेत. हा 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 हा, देश आता महासत्ता होणार, देश आता 2050-47 मध्ये प्रगत राष्ट्र बनणार, पुढच्या 5 वर्षात तिसरी शक्ती बनणार. म्हणजे हा. बोलाची कडी बोलाचा भात चालू आहे आपलं ते. आता ह्याचे हो हो आपण जरासं आकडेवारी घेऊया, म्हणजे आपल्याला दिसेल की काय आहे. मी मुद्दाम ती आकडेवारी थोडीशी तुमच्या हो समोर इच्छितो. मग आपल्याला ह्या दोन्ही तिन्ही जे दावे आहेत ना, त्याच्यावर. महासत्ता बनणं, 5 वर्षात तिसरी शक्ती बनणं आणि 2047 मध्ये प्रगत राष्ट्र बनणं, बरोबर. या दाव्यांचा अर्थ आपल्याला लावता येईल. कारण हे दावे करणारे लोक या 2024 मध्ये निवडून यायची मनीषा बाळगून हे दावे करतायत. त्यामुळे त्याच्याबद्दल थोडंसं हो, आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. बोलू. ज्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतात, म्हणजे मानवी विकासाचा निर्देशांक. 2014 हा. मध्ये आपण 135 किंवा 134व्या स्थानावर होतो जगामध्ये. हो 2022-23 ची आकडेवारी काढली तर आपण 133 किंवा 32व्या स्थानावर आहोत. म्हणजे 10 वर्षामध्ये आपण एखादा आकडा इकडं तिकडं बघितला तर काहीही विकास केलेला नाही मानवी विकासाच्या निर्देशांकानुसार. त्यामुळं हो आहे तिथे आहोत. नंबर 1 हॅपीनेस इंडेक्स ज्याला म्हणतात, बरोबर. जागतिक पातळीवर हो सुख समाधानाचं जे निर्देशांक बघितले जातात. आपण हो 2014 मध्ये साधारण 111व्या स्थानावर होतो. आता हो आपण 136व्या स्थानावर आलेलो आहोत. म्हणजे हा. आपली प्रगती झाली का अधोगती झाली? हा सरळ प्रश्न बरोबर. विचारला तर 111 वरून 136 म्हणजे 25 स्थानाने आपण मागे ढकलले गेलेलो आहोत जगात. बरोबर. पण हंगर इंडेक्स ज्याला म्हणतात, भुकीचा निर्देशांक, भुकेचा. हो 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 भुकेच्या निर्देशांकात आपण 2014 मध्ये 76 देशांमध्ये 55व्या स्थानावर होतो. 76 देश जर हा. घेतले जगातले पहिले, तर हं. त्यातल्या 55व्या स्थानावर होतो, की ज्याच्यामध्ये आपल्या देशातली भुकेलेल्या लोकांची संख्या प्रचंड आहे. आता जर आपण 2022-23 चं बघितलं हं. तर आपल्याला असं दिसतं की 125 देशात आपण 111व्या स्थानावर आलो. हं. म्हणजे 55 वरून आपण 111व्या स्थानावर गेलेलो आहे. आणि ह्याचा अर्थ असा नव्हे की भूक कमी झाली, याचा अर्थ देशातली भूक वाढलेली आहे. बरं, हे मी वेगळं सांगायला नको, हे मोदी साहेब स्वतःच सांगतायत. मोदी साहेबांनी असं हो सांगितलेलं आहे की गेली 4 वर्ष 5 वर्ष आम्ही 81 कोटी लोकांना फुकट अन्नधान्य देतोय. आता जे रेवडीची हो रेवडी उडवत आले आहे, जे म्हणतायत की काही लोकांना हं. फुकट देणं म्हणजे रेवडी देणं आहे, त्यांनी असा दावा हा. करणं की 81 कोटी लोकांना आम्ही भूक भागवण्यासाठी अन्नधान्य वाटतोय. याचा अर्थ दुसऱ्या तोंडाने हे हं. मान्य करतो की 81 कोटी लोक भुकेलेले राहत आहेत. स्वतःच्या हाताने, बरोबर. स्वतःच्या उत्पन्नाने, स्वतःच्या पायावर उभं राहून ते स्वतःचं पोट भागवू शकत नाही. या वाईट अवस्थेत आम्ही ढकललंय. तेच हंगर इंडेक्स आपल्याला जागतिक पातळीवर सांगतो. जागतिक पातळीवरच्या हं. संस्थांमध्ये, की बाबांनो तुम्ही 55व्या स्थानावर होता गेल्या 10 वर्षात. आता तुम्ही 111व्या स्थानावर गेला म्हणजे तुमची आणखीन घसरगुंडी झाली. आणखीन 2च हं. निर्देशांक सांगतो मी, जास्त जाणार नाही. हो. एक हं. आहे पर्यावरणाचा. पर्यावरण हा. निर्देशांकामध्ये आपला देश 2014 मध्ये 178 देशात 155व्या स्थानावर होता. हा. 178 देशांमध्ये आपण 155व्या स्थानावर होतो. म्हणजे पर्यावरणाची ऐशी-तैशी करतोय 2014 मध्ये हे होतंच. हो 2020-22 नंतर काय दिसतं आपल्याला, गेल्या 23 चा आकडा जर घेतला तर हं. 180 देशामध्ये जगातल्या भारत हा 180व्या स्थानावर आहे. अरे बापरे. म्हणजे सगळ्यात शेवटच्या स्थानावर भारत गेलेला आहे. छटाक देश, छोटे-मोठे देश, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका देखील पर्यावरणाच्या बाबतीत भारताइतक्या वाईट अवस्थेत नाहीत. हं. हं. आफ्रिकेतले देश देखील नाहीत. इतक्या वाईट स्थानावर भारतानं स्वतःला पर्यावरणाच्या बाबतीत नेऊन ठेवलेलं आहे. आणि शेवटचा हा. मुद्दा लोकशाहीचा. मग ती वेगवेगळ्या हो प्रकारच्या लोकशाह्या बघितल्या जातात. वृत्तपत्र स्वातंत्र्याची, माध्यमाची लोकशाही काय आहे वगैरे, इलेक्टोरल डेमोक्रेसी काय आहे. पण त्या सगळ्या बारकाव्यात मी जात नाही. एवढंच म्हणेन हं. की 167 देशांमध्ये हं. आपल्या लोकशाहीचं स्थान 2014 मध्ये 27वं होतं. म्हणजे बऱ्यापैकी बरं होतं बरं का आपलं हा. स्थान 2014 मध्ये. त्या हो लोकशाहीनेच निवडून आले. मोदी आणि शहा आणि भाजप सगळे. त्या लोकशाहीला त्यांनी हं. 112 देशांमध्ये 65व्या स्थानावर नेऊन ठेवलं. 27व्या स्थानावरून हं.
27व्या स्थानावरून 65व्या स्थानावर नेलंय आणि 167 देश होते त्यावेळेला, आता 112 देश. म्हणजे कमी देशांची यादी घेऊन सुद्धा भारत मागं ढकलला गेला. तर माझा मुद्दा दुसरा हा काय आहे, की मुद्दा असा आहे की आपण विकास या कुठल्याही आपण एका अर्थी विनाशाच्या, विध्वंसाच्या, विद्वेषाच्या आणि लोकशाहीच्याही बाबतीत, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये बेजबाबदार दिशेने जातो. या हा बेजबाबदार हा पद्धतीने आणि मग म्हणायचं की आम्ही आमचा जीडीपी वाढवू. तर जीडीपी हा वाढवायचं तर माझ्या मते कुठल्याही सामान्य माणसाने काय प्रश्न विचारला पाहिजे? प्रश्न असा विचारला हम्म, पाहिजे की अहो, वाढलेल्या जीडीपीमुळे पर्यावरण चांगलं झालं का नाही? वाढलेल्या जीडीपीमुळं हा भूक कमी झाली की नाही? वाढलेल्या जीडीपीमुळं आनंद ज्याला समाधान आणि आनंदाचा इंडेक्स आहे तो वाढला की नाही? मानवी निर्देशांक वाढला की नाही? हा प्रश्न लोकांनी विचारला तर आपल्याला ताबडतोबीनं तिसऱ्या मुद्द्याकडे येतो आपण, की हम्म, भारत आता एका अर्थी म्हटलं तर 5व्या स्थानावर आहे जगामध्ये. हा जीडीपी एकूणच अर्थव्यवस्थेचा विचार करतात. पण काही तज्ञांचं म्हणणं असं आहे, की नीट जर ह्याचं मोजमाप केलं तर आता आपण 7व्या-8व्या स्थानावर आहोत. 5व्या नाही आहोत. हम्म, तर मोदी साहेब असं हा म्हणतायत, की आम्ही तिसरी अर्थव्यवस्था बनवू. त्याला बर पूर्वीच असं बोललं गेलं होतं, की बाबा भारत आहे त्या रेटने विकसित होत गेला, तर आपण पोहोचू तिथे. आणि 2016 हम्म, पासूनच लोक म्हणत होते, की 23 पर्यंत भारत जाईल 5व्या स्थानावर. हम्म, तर तो जाईल तिसऱ्या स्थानावर. परंतु आपल्याला असं दिसतंय, की 2016 पासून आपला रेट हा स्टॅग्नंट झालेला आहे विकासाचा. आणि त्याला कारण हो केवळ कोरोना नाही. कोरोना 2019 नंतर सुरू झाला. परंतु या हो सगळ्यामुळे आपण त्या बाबतीत की तो टप्पा गाठू शकत नाही, हे स्वच्छ दिसतंय. दुसरी गोष्ट अशी, की आपण जर चीनशी तुलना केली, तर हम्म, महासत्ता होण्यासाठी किंवा प्रगत देश होण्यासाठी, एक चीनशी तुलनेकडे नंतर येतो मी. प्रगत देश जर तुम्हाला व्हायचं असेल, तर जगाचं असं म्हणणं आहे, की तुमचं दरडोई हम्म, उत्पन्न हे वर्षाला $10,000 असलं पाहिजे. तुमच्या हा हा नागरिकाचं दरडोई उत्पन्न ज्या देशात 10,000 असतं, तोच देश प्रगत देश बनण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो. आज हा आपलं जे उत्पन्न आहे ते $2,000च्या दरा आसपास आहे. थोडंसं वर असतं. $100-200 वर, पण हा $2,000. आणि आपली ही अवस्था कुठे आहे माहिती आहे का? 20 वर्षापूर्वी चीन जिथे होता ना, तिथे आज आपण आहोत. आणि हा ही अवस्था पुढे जायच्या ऐवजी मागे निघालेली आहे. त्यामुळं काही डॉलरचं हा जरी भर ह्याच्यात पडली, तरी $10,000ला आपण ह्या येत्या काही वर्षात जाऊ, हा भ्रम आहे आणि तसं होणार नाही आहे. कारण आपला एकूणच विकासाचा रेट कमी आहे. त्यामुळं ना आपण चीनला चॅलेंज देऊ शकतो, ना आपण हा महासत्ता बनू शकतो, ना आपण प्रगत देश बनण्याच्या दिशेने जाऊ शकतो. आणि आपलं जे सगळं हे आहे, की विकासाचे जे निर्देशांक आहेत, हे निर्देशांक आपल्याला एक एक प्रकारचं तुंबलेपण दाखवतात. माझा मुद्दा काय? माझा मुद्दा असा आहे, की आर्थिक व्यवस्थेचा चकचकाट, चमचमाट, बुलेट ट्रेन, मेट्रो वगैरे सोडू आपण. एक 10% हा हातामध्ये जी काही थोडीशी हे आहे, क्रयशक्ती आहे ते सोडू. पण उरलेल्या सगळ्या अर्थव्यवस्थेचा विचार करता आपल्यात एक तुंबलेपण आलेलं आहे. आणि हे तुंबलेपण हम्म, काढायचं असेल, तर आत्ताची जी डबल इंजिनची भाषा आहे, आत्ताचं जे जी-एस-टी पासूनची सगळी उदार धोरणं आहेत, यांनी हे तुंबलेपण आलेलं आहे. त्याने उपाय झालेला नाही आहे, त्याने हम्म, अपाय झालेला आहे. आणि आपण पुढं जायच्या ऐवजी हा आपण तुंबून राहिलेलो आहोत, खड्ड्यात जातो आहोत. म्हणून दुसरा मुद्दा असा येतो, की अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या धोरणांना एक महत्त्वपूर्ण छेद दिल्याशिवाय हम्म, आपला देश हा खऱ्या हा अर्थानं पुढे जाणार नाही आहे. त्यामुळे मग हे सगळे सगळे क्लेम जे आहेत, सगळे जे दावे आहेत ना, हे दावे जास्त करून वास्तवापेक्षा नवे भ्रम तयार करून इलेक्शन जिंकणं, राजकीय सत्ता जिंकणं या दिशेने निघालेलं आहे. त्यामुळे हा एक मुद्दा आपण महत्त्वाचा म्हणून लक्षात घेतला पाहिजे. ह्याच्याशी अनुषंगिक एक मुद्दा आहे, जो नेहमी चर्चेमध्ये आहे, बर की जो रोजगार बेरोजगारीचा आहे, की जगामध्ये 46 देश काढले ना बेरोजगारीचं निर्देशांकात, भारत 42व्या 43व्या स्थानावर आहे.
म्हणजे विचार करा तुम्ही, फक्त 43 देशामध्ये 42-43 स्थानावर भारत आहे बेरोजगारीच्या संदर्भामध्ये. म्हणजे 90% 95% असंघटित क्षेत्रातले लोक, त्याच्यामध्ये 17 कोटी लोक असे आहेत की ज्यांना रोजगार आहे म्हटलं जातं, पण ज्याला लपलेली बेरोजगारी म्हटलं जातं. म्हणजे आठवड्यातले 1 दिवस काम करतो, दिवसातले 2 तास काम करतो, वर्षातले कसे-बसे 50-100 दिवस शेतीत काम करतो. या सगळ्यांना तुम्ही रोजगार म्हणून गणताय, म्हणून काहीतरी आकडा दिसतोय. तज्ञांचं म्हणणं असं आहे, अहो हे जर आकडे शहाण्यासारखे वळणावर आणले, की रोजगार म्हणजे निदान 7-8 तास रोज काम करायला मिळणं आणि घर चालवता येणं, तर 17 कोटी लोक, म्हणजे 50 कोटी 45-50 कोटीपैकी 17 कोटी लोक हे बेरोजगारीत आहेत. आणि 45 वर्षातली सर्वात मोठी आकडेवारी आपली बेरोजगारीची मधल्या काळामध्ये येऊन गेली, ते आपल्याला माहितीच आहे. स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंटनंच ते डिक्लेअर केलं आणि मग आता सगळ्या आकडेवारीची सुद्धा गच्छंती सरकारी पातळीवर केली. अरे आकडेवारी द्यायची नाही, कारण भ्रम जर मेंटेन करायचे असतील तर आकडेवारी लपवली पाहिजे, डाटा लपवला पाहिजे. त्यामुळं माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की भारतामध्ये असंघटित क्षेत्र कोलॅप्स होणं, शेती क्षेत्र कोलॅप्स होणं, छोटे आणि मध्यम उद्योग कोलॅप्स होणं, केवळ काही विशिष्ट इंडस्ट्रियल आणि सर्व्हिस सेक्टर आणि फायनान्स सेक्टर सोडलं तर ही एक मोठी आपल्या, आणि हे सगळं लपवण्यासाठी आपल्याला असं दिसतं की मग वेगळे मुद्दे आणले आणि त्या मुद्द्यांमुळं तो त्याच्याकडे दुर्लक्ष करून, म्हणजे काल जो रिक्षावाला माझ्याशी बोलला असं मी सांगितलं की मोदी येतील आणि सगळं ठीक करतील. हा कोण आहे माहितीये का रिक्षावाला? हा बेंगळुरू मधला कानडी मार्केटिंग मॅनेजर, तरुण मार्केटिंग मॅनेजर, त्यानंच माहिती सांगितली. त्याच्यात तो मार्केटिंग मॅनेजरची नोकरी गेली. आता बेंगळुरूमध्ये रिक्षा चालवणं म्हणजे बेंगळुरूमध्ये त्याच्या दृष्टीनं त्याची इज्जत जाते, सगळे नातेवाईक आहेत तिथं. मग तो पुण्यात आला, पुण्यातून त्यानं रिक्षा घेतली आणि रिक्षा चालवतो आणि तो मोठ्या मोठ्या गप्पा करतोय की बघा मोदी कसे भारी आहेत. हे सगळं मोदींच्या कालखंडात झालंय. बरं तो असं म्हणाला, त्याला आम्ही सहज विचारलं, काय बाबा तुझं लग्न बिग्न केलंय की? म्हणाला, मला आणि विनायाला कानडी येतं, आम्ही थोडं कन्नड बोलत होतो. मुलगा हुशार आहे, 7-8 भाषा येतात त्याला. पण तो म्हणाला, काय साहेब, बायको केली तर प्रॉब्लेम होतो, मराठीच बायको करून टाकली, पुण्यातलीच बायको केली. कारण असं आहे की जर बेंगळुरू मधली कन्नड बायको केली तर बेंगळुरूचे कन्नड लोक इथे येणार, बायको येणार, मग बयाना कळणार की हा माणूस नोकरी करत नसून रिक्षा चालवतो, इज्जतीचा पंचनामा. त्यानं मुद्दा बदलातनं बाद केला की पुण्यातली मुलगी लग्न केलं, इथंच माहेर आहे, त्यामुळे तिकडून कोण येणारच नाही, हो हाच पैसे पाठवतो, हाच जातो. आता ही एवढी लपवा छपवी करून माणसांना जगायची वाईट वेळ आली. मी त्याची चेष्टा करत नाही, मी त्याची जी कुचंबणा होती, त्याचं जे दडपलेपणा, त्याची जी मानहानी होतीये, पण तो माणूस आपल्या मानहानीवर उपाय मुसलमानांना शत्रू करणं आणि मोदींना खोड करणं ह्याच्यातून शोधतो. दिस इज भ्रमयुग. हे भ्रमयुग आणि हे तुम्हाला गावागावात, गल्लोगल्ली, राज्यांमध्ये आज दिसतं. त्यामुळे आपल्या समोरचा मुद्दा असा आहे की अरे राजा, तू कशात जगतोयस? काल तू मार्केटिंग मॅनेजर 60,000 मिळवत होतास, आता तू असं म्हणतोयस की गेला बाजारात मी महिन्याला 20-25 हजार रिक्षातनं मिळवतो, कधी कधी 15,000 मिळतात, आणि ह्या सगळ्यात तू थोर मोठं म्हणतोय. म्हणजे ऍक्च्युअली महासत्तेची जी भारताची ऍक्च्युअली तिसरी शक्ती होण्याची जी भाषा आहे, त्याचं वास्तव हे आहे. त्याचं वास्तव हे, हा रिक्षावाला हे त्याचं वास्तव आहे. त्यामुळे हे मी माझ्या नातेवाईकांमध्ये पण बघतोय, माझ्या मित्रांमध्ये पण बघतोय की सुरुवातीला 2014 मध्ये चीन भारताला घाबरतोय, चीन मोदीला घाबरतोय, असं 2-3 वर्ष खूप हुशार केला. मग ते डोकलाम झालं, ते तुमचं चीन बरोबरची सीमारेषेवरचा संघर्ष झाला, मग ही माणसं खालच्या आवाजात बोलायला लागली. आता गेली 3-4 वर्ष ते काय बोलतच नाही, ते चर्चाच करत नाही. ह्यातली 22% माणसं अशी आहेत की ज्यांना हे कळलंय, ते हळूच म्हणतात, अहो वाट लागली हो आमच्या छोट्या इंडस्ट्रीची, अहो वाट लागली आमच्या नोकऱ्यांची, पण ते मोदी प्रेमी. म्हणजे झालंय असं की मोदींना मत न देणारे, भाजपला मत न देणारे ऍव्हरेज देशातले 60% लोक सोडले तर उरलेले 40%, 35%, 33% जे त्यांना मतं देत आहेत, त्यातले 7-8-10% लोक अशा अवस्थेत आहेत, तोंड दाबून भुक्क्यांचा मार चाललाय त्यांचा.
त्यांच्या नोकऱ्या जात आहेत, हा. पगार कमी होत आहेत, छोटे धंदे बंद पडतायत, दर 3 वर्षांनी दुकान बंद करून नवा धंदा करावा लागतो. आज फुलाचा व्यवसाय केला, परवा काय केला, डेकोरेशनचा केला, मग काय केला, छोटंसं हॉटेल टाकलं, असलेले सगळे पैसे संपवले, गाडी विकली, मोठा फ्लॅट विकला. हे घडलेलं सांगतोय मी माझ्या आसपास. IT मधली हो. 1.5 लाखाच्या नोकरीच्या जागी 50,000ची नोकरी आली. 70 लाखाचा घेतलेला फ्लॅट आता कर्जफेड करता येत नाही म्हणून विकावा लागला. ही गेल्या 7-8 वर्षातल्या घरघरकी कहाणी होत चाललेली आहे. पण ही सगळी माणसं तरी सुद्धा बिलगुन आहेत. कुठे बिलगुन आहेत? नाही, काहीतरी बरं झालं तर मोदींचं होईल. म्हणजे हे एक प्रकारचं इंटॉक्सिकेशन झालेलं आहे त्यांचं. मोदी है तो मोदी है तो मुमकिन है. मोदी है तो मुमकिन है. मुमकिन है म्हणजे उलट्या बाजूने सगळं मुमकिन चाललंय, नामुमकिनी येत चालली आहे त्यांच्यावर, तरी सुद्धा मुमकिन आहे असं स्वतःची समजूत करतात. आणि म्हणून ह्याला एक प्रकारचं भ्रम किंवा न्यूरोटिक अवस्था म्हणतात. ही माणसं स्वतःला भिडायला घाबरतायत. जसं मोदी पत्रकारांना भिडायला घाबरतात ना, तसं ही माणसं स्वतःला भिडायला घाबरतायत. मोदी जसं भाजपच्या लोकांना भिडायला घाबरत होते ना पंजाबमध्ये, तेच आपल्याला मनामध्ये होताना दिसतं. तर त्यामुळं ह्याच्यावरती उपाय म्हणून मग आपल्याला दिसेल की जे काही सगळं चाललेलं आहे. राम मंदिर हा त्यांनी श्रद्धेचा विषय केलेला आहे. त्याच्या खाली सगळं बुलडोझर चालवायचं आहे त्यांना. म्हणजे हा बुलडोझर काय फक्त तुमच्या आपल्या उत्तर प्रदेशच्या आदित्यनाथांचा नाही आहे. हा बुलडोझर हे डबल इंजिनचा बुलडोझर आहे, नव उदारवाद आणि नव हिंदुत्ववादाचा. हा बुलडोझर आता ते राम जन्मभूमीमध्ये रामाचं मंदिर उभं केलं या पद्धतीने घेऊन जात आहेत देशव्यापी. आणि सगळ्यांना ते म्हणतायत की तुम्ही नादान आहात, नालायकात, सपोर्ट करत नाही, तुम्हाला काही प्रेम नाही. खरं उलटा प्रश्न असा आहे की रामाला असं बाजारात आणणं, रामाला असं राजकारणात आणणं, रामाला असं द्वेषाच्या पद्धतीनं उभं करणं, हे काम कोण करतंय? का करताय? संविधानिक ज्यांच्यावर जबाबदाऱ्या आहेत, ते सरन्यायाधीश असतील, ते पंतप्रधान असतील, ते मंत्री असतील, यांनी कुठल्याही धर्माच्या मंदिराच्या किंवा प्रार्थना स्थळाच्या भानगडीत नाही पडलं पाहिजे. तो मुद्दा आम जनतेच्या वैयक्तिक प्रेमाचा, निष्ठेचा आणि श्रद्धेचा असला पाहिजे. त्याची पब्लिक इव्हेंट करणं, त्याची नॅशनल इव्हेंट करणं, हेच मुळामध्ये धर्मातल्या चांगल्या गोष्टीला छेद देणार आहे, नैतिकतेतल्या चांगल्या गोष्टीला छेद देणार आहे, संविधानाच्या मूल्यांना छेद देणार आहे. हे मुळामध्ये नवा भ्रम तयार करून ही बेईमानी आहे. या बेईमान पद्धतीनं संपूर्ण रामाचा वापर आज केला जातो. पण लोक हा प्रश्न विचारत नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे की याची सुरुवात तुम्ही मगाशी म्हणालात मूळ कुठून झालं. याची सुरुवात बरोबर 30 वर्षापूर्वी झाली की हो. म्हणजे एका अत्यंत दुःखद घटनेच्या पायावर हे केलं जातं. कुठली आहे दुःखद घटना? की त्याच्यामध्ये या देशातल्या 2 धार्मिक गटांमध्ये पूर्णपणाने विद्वेष वाढेल, मग नंतर बॉम्बस्फोटाच्या मालिका होतील, दंगलींच्या मालिका होतील. अशा प्रकारे राम जन्मभूमीचा प्रश्न, बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करण्याचा प्रश्न हा 92 मध्ये घडवला गेला. 91-92 मध्ये नवउदारवाद आणला गेला. आणि ह्यातून भ्रम कसा तयार केला तेव्हाच मी वर्णन करत होतो 92-94 मध्ये की एक त्यावेळचे जे सत्ताधारी काँग्रेस पक्ष होता तो सर्जनचं काम करत होता, शस्त्रक्रिया करण्याचं. आणि त्या काळामध्ये भाजप काम करत होता भूल देण्याचं, लोकांचे खिसे कापणे जागतिकीकरणातून आणि लोकांना संकटात ढकलणे. नंतर जसं आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या आत्महत्या वाढल्या कशा वगैरे, हे करत असताना हा सर्जन कापाकापी करतोय लोकांची, त्याला भूल द्यायचं काम, अॅनेस्थेटिस्टचं काम हे त्या काळात भाजप विश्व हिंदू परिषद संघाने सुरू केलं होतं. त्याची परिणिती आज अशी झाली आहे की सर्जनला बाजूला करून अॅनेस्थेटिस्ट आता तिथं उभा झालेला आहे आणि ज्याला सर्जरी कशी करायची माहित नाही आहे अर्थव्यवस्थेची आणि राजकारणाची, तो चाकू आणि त्रिशूल घेऊन कापाकापी करत सुटलेला आहे. आणि म्हणून आज आपल्यावरती ही अवस्था आलेली आहे. ही गोची अशी झालेली आहे की जर का अॅनेस्थेटिस्ट हा जर का सर्जनची जागा घ्यायला लागला, आता तो सर्जनही प्रॉब्लेमॅटिक होताच त्यामध्ये त्या काळातला, आता अॅनेस्थेटिस्टने तो प्रॉब्लेम वाढवला. म्हणून आज आपण अशा कंडिशनला आलेलो आहे की हा सर्जनही नको, हा अॅनेस्थेटिस्टही नको. आम्हाला नव्या पद्धतीने या देशाचं अर्थकारण, विकासकारण, संस्कृतीकारण आणि अगदी चांगल्या अर्थाचं धार्मिक स्वातंत्र्याचं सुद्धा जे काही आपल्याला करायचं
धर्माचरण हे नैतिकतेसाठी करायचंय, मानवतेसाठी करायचंय, प्रेमासाठी करायचंय. हे करण्यासाठी एक संपूर्ण वेगळी राजकीय संस्कृतीची गरज आहे. ती होताना दिसत नाही आणि हेच भ्रम म्हणजे लोक असे डिमोबिलाइज झाल्यासारखे झालेले आहेत की उदाहरणार्थ हा मुद्दा घ्या तुम्ही, नवीन जो आला तो की स्त्रियांच्या 33% आरक्षणाचा आरक्षणाचा. संसदेमध्ये आरक्षणाचा ह्याला सुद्धा कसं केलेलं आहे, 29 वर ढकलून दिलेलं आहे 2029 वर. आणि आव असा आणलेला आहे की बघा आम्ही आताच केलं. त्याच्यात म्हणून मेक मारली आहे की जेव्हा रिऑर्गनायझेशन होईल, संपूर्ण पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युशनचं रिऑर्गनायझेशन होईल. आता ही म्हणजे प्रत्येक बाबतीत 2047 मध्ये प्रगत देश, 5 वर्षामध्ये तिसरं, म्हणजे प्रत्येक दावा जो आहे ना हा 5 वर्ष 10 वर्ष पुढे ढकलायचा. बाईंग टाइम म्हणतात तसं वेळ विकत घ्यायचा. लोकांच्या मनामध्ये नवे नव्या आशा भ्रम तयार करायचे. वास्तव परिस्थितीमध्ये जी घसरगुंडीला लागलेली गाडी आहे ते लोक विसरतायत आणि ते नादावतायत. हा एक अत्यंत विसंवादी आणि विध्वंसक असा सगळा प्रकार सुरू आहे. आणि मी म्हणून विध्वंस हा फक्त पर्यावरणीय नाही आहे, मानवी मनांचा जो विध्वंस केला जातो, त्यांचं जे अमानुष माणसानं बनवलं जातं त्याही अर्थी म्हणेन की म्हणजे संपूर्ण जातीचं बघा ना तुम्ही, पोरं बिचारी मग जातीच्या माध्यमातून व्यक्त करतात. म्हणजे आता आरक्षणाचा मुद्दा हा त्यामागची भावना बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे, कारण पोरं बेरोजगार. परंतु जातीचं जे जनगणना करणं आहे त्याच्याबद्दल सुद्धा डावपेच केले जात आहेत. आधी एकदा भाजपनेच मागणी केली, स्वतः सत्तेवर आल्यावर नंतर त्याला पाठिंबा नाही. आता पुन्हा मग करतो म्हणायचं, नाही करतो म्हणायचं, मग महाराष्ट्रात करतो आणि युपीत नाही करत, युपीत करतो महाराष्ट्रात नाही करत. हे जे सगळं चाललेलं आहे ते जातीचा प्रश्न सोडवायचा नाही आहे, जात ही खेळवायची आहे. जात ही खेळवायची आहे आणि हिंदुत्वाच्या मोठ्या छत्रीखालच्या पोटात जात ही ओबीसी विरुद्ध मराठा, दलित विरुद्ध ओबीसी, दलित विरुद्ध अशा पद्धतीने तो खेळ जो सगळा चाललेला आहे, याच्यामध्ये त्यानं काहीही सोडवणूक करायची नाही. एकाही प्रश्नाची सोडवणूक करायची नाही आहे, डेडलॉक तयार करायचं. आणि ह्या डेडलॉक मध्ये भ्रमित झालेली मन ही मग ते म्हणतील तसं वागतील किंवा परस्परांचे गळे धरतील, असा हा सगळा प्रपंच चाललेला आहे. त्यामुळं जेंडरचा म्हणजे स्त्रियांचा प्रश्न असेल, जेंडर इक्वेलिटी, कास्ट ॲबॉलिशनचा आणि सामाजिक न्यायाचा प्रश्न असेल, हे आत्ताची सत्ता सोडवत नाही. आणि गेल्या 30 वर्षामध्ये जी प्रक्रिया झाली त्या प्रक्रियांनी ह्याची सुद्धा आणखीन परिस्थिती आपली बिघडवत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आता प्रश्न असा आलेला आहे सगळ्या तरुणांनी, शेतकऱ्यांनी, कामगारांनी, असंघटितांनी, एवढंच नव्हे तर मध्यम उद्योजकांनी, छोट्या उद्योजकांनी, की अरे आपण काय कुठे वावरतो आहोत, कशात जगतो आहोत, आपण कुठल्या भ्रमामध्ये आहोत, कुठल्या पद्धतीने पायावर धोंडे मारून घेतो आहोत. आपण ह्याचा एकदा अंग झटकून शांतपणे विचार करूया. आणि हा विचार 2 पातळीवर केलं पाहिजे असं मला वाटतं. एक विचार असा आहे की जो ताबडतोबीने काय केलं पाहिजे इलेक्शनमध्ये, अशा पद्धतीचं डबल इंजिन आणि डबल ट्रबलला पहिल्यांदा काढून टाकण्याचा प्रयत्न संघटितपणे 60% जी मतं यांच्या विरोधातली आहेत ती, आणि त्यांच्यातली जी आता भांबावलेली आणि नाराज झालेली 10% मतं आहेत, ही मतं आणून आपल्याला हे कसं करता येईल. पण दुसऱ्या बाजूला त्याहून महत्त्वाचा मुद्दा असा आहे, मी तरुणांशी बोलतोय ते तरुण सुद्धा खूप अस्वस्थ, चिडचिडलेले आहेत. मी त्यांना म्हणतोय चिडचिडून हे चालणार, तुम्ही चिडचिडल्याचा फायदा ही मंडळी घेत, सत्ताधारी मंडळी. डोकं शांत ठेवलं पाहिजे, लॉंग टर्मचा विचार केला पाहिजे आणि आरक्षणाबरोबरच मुळामध्ये आरक्षणाच्या साठीचे तणाव निर्माण होणार नाहीत, असे रोजगार कसे वाढतील, मुळामध्ये शिक्षणामध्ये सगळ्यांना संधी कशी मिळेल, म्हणजे सर्वांना शिक्षण आणि सर्वांना काम या दिशेने जाण्याचा विकास मार्ग कोणता, त्याचे उपाय कोणते, ते प्रत्येक पातळीवर करता येणं शक्य आहे. पब्लिक सेक्टर पासून शेतीपर्यंतचे हे उपाय कोणते याचा शांतपणे विचार केला पाहिजे. आपण देशाला खरोखरी महान बनवण्यासाठी कसं केलं पाहिजे याचा शांतपणे विचार केला पाहिजे. आणि हे ज्याला आपण म्हणू की वाटताना मंदगतीनं होतं असं वाटेल, पण एक 2-5 वर्षामध्ये याचा रिझल्ट फार मोठा असेल. कारण शांत डोक्याने, शांत मनाने केलेलं काम, बाबासाहेबांनी शांतपणे काम केलं, महात्मा गांधींनी शांतपणे वर्षानुवर्ष काम केलं, नेहरूंनी शांतपणाने काम केलं,
आपल्याला असं दिसतं की शांतपणाने सावित्रीबाईंपासूनच्या महिला झगडत आल्या. म्हणजे अत्यंत चिकाटीने लोकांनी काम केलं म्हणून काही आपण अचीव्ह केलेलं आहे. आताच्या नव्या पिढीने सैरभैर न होता फुटपाथवरनं गाड्या आणि सिग्नल तोडत गाड्या चालवण्याची जी अस्वस्थता आहे तीच राजकारणामध्ये न आणता शांतपणाने हा दुसरा विचार केला पाहिजे की आपल्याला नवा समाज जो नवा भारत जो घडवायचा आहे त्यासाठी आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये नव्या सुधारणा केल्या पाहिजेत. त्या करणं शक्य आहे. त्याच्यावर अनेक प्रयोग झाले आहेत, अनेक तज्ञ आहेत. पण आपण या भ्रमातून बाहेर पडून शांत डोक्याने विचार करण्याची गरज आहे. आपली शांतता, समाजातली शांतता, राजकारणातली शांतता प्रस्थापित करणं आणि त्यांनी आवाज मोठा केला म्हणून त्यांच्यापेक्षा डबल डेसिबलचे इथे माईक हे सिस्टीम आणून लावा असं न करता उलट सायलेंटली त्यांच्या नॉईजला, त्यांच्या आरड्याओरड्याला सायलेंटली कापून काढणं याची खूप गरज आहे. आता मी इथं थांबतो. आणखीन काही प्रश्न असतील तर आपण चर्चा करू. हा, तुम्ही जवळपास जे काही प्रश्न मी विचारणार होतो, उपप्रश्न विचारणार होतो, त्या संदर्भात तुम्ही स्वतःच प्रश्न निर्माण करून त्याची बरीचशी उत्तरं दिलेली आहे. पण एक प्रश्नाचं उत्तर आता राहिलेलं, तुम्ही ही जी सगळी व्यवस्था सांगितलेली आहे आणि आपण ज्या भ्रमयुगाचा चर्चा करतो, तर हे भ्रमयुग आपोआप तर काही आलं नाही. कारण की आपण स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सुराज्य निर्माण करण्याच्या दिशेने चाललो होतो. आपण एक वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडून लोकांना शेवटच्या माणसापर्यंत न्याय गेला पाहिजे, रोजगार गेला पाहिजे, शिक्षण गेलं पाहिजे, स्वास्थ्य गेलं पाहिजे, अशा प्रकारचा आपला एक अजेंडा होता आणि सुजलाम सुफलाम भारत झाला पाहिजे असं होता. पण मग ह्या 80च्या दशकाच्या नंतर जे एकूणच राजकारण आणि बाकीच्या गोष्टी बदल्या, तर हा जो अल्गोरिथम्स किंवा एक लोकांचं कंडिशनिंग करण्याचा जो प्रकार आहे, लोकांच्या आता हा जे भ्रमात असतात तर त्यांना कोणीतरी कंडिशन करतंय ना, ते कंडिशनिंग करण्याचा जो काही प्रकार आहे, त्या कंडिशनिंग तुम्ही कसे होत आहेत हे जोपर्यंत सांगितलं जाणार नाही आणि कुठून कुठून होत आहेत, कसे कसे होत आहेत याचा पर्दाफाश केल्याशिवाय तो जो सप्लाय जिथून होतो आहे, जिथून म्हणजे पूर्वी असं असायचं की शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो, पण शिक्षणानेच माणसाला वेडा करता येतो किंवा इन्फॉर्मेशननी माणूस म्हणजे अगदी समृद्ध होण्याच्या ऐवजी इन्फॉर्मेशन देऊनच त्याला वेडा करता येऊ शकतो, त्याला आपल्या मतासारखं घडवता येऊ शकतं. हा नवा जो एक फंडा 80च्या नंतर मॅनेजरल टाईपमध्ये की मॅनेजमेंट करायची, आता निवडणुका सुद्धा हा एक मॅनेजमेंट इश्यू आहे. हा काय लोकशाही निवडणूक मॅनेजमेंट आहे. मॅनेजमेंट करायचं की इथे अमक्या जातीची मतं इतकी आहेत, तिथे असं केलं पाहिजे, इथे हा इश्यू उचलला पाहिजे, त्याचे तज्ञ आहेत. म्हणजे मग मला एक असा प्रश्न विचारायचा की जसं तुम्ही सांगितलं की 60-65 देशातली जो आहे लोकशाहीचा निकाल ह्या वर्षामध्ये 2 वर्षामध्ये लागणार आहे, तर जगाच्या पातळीवरती जी गोरगरिबांनी, अतिशय झोपडीतल्या लोकांनी कष्ट करून, स्वतःचा त्याग करून जे स्वातंत्र्य मिळवलं, लढून मिळवल्याच्या नंतर त्यासाठी तो त्यांनी त्याग केला, त्या त्यागाचा फायदा जो आहे तो त्यांना मिळालेला नाही आणि त्यांना हे कळत नाही की स्वातंत्र्य कोणी मिळवलं. त्यांना असं वाटतं की हेच अदानी, अंबानी यांचे पूर्वज असतील कोणतरी, किंवा असेच कोणी लोक असतील की ज्यांनी खूप सारे पैसे खर्च केले असतील आणि इंग्रजांना हाकलून दिलं असेल, किंवा असंच काहीतरी असेल, यांचेच कुणाचे तरी मोदी बिदींचे नातेवाईक असतील, ते लढले असतील. कारण की ज्या पद्धतीनं त्यांना प्रोड्यूस केलं जातं, ज्या पद्धतीनं त्यांची ही प्रतिमा हे केली जाते, तर हा नेमका फंडा लोकांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्यांचा मेंदू घडत राहणार. कारण की इन्फॉर्मेशन देऊन अशा इन्फॉर्मेशन द्यायचा की तो मिस इन्फॉर्मेशन होऊन त्याचं जे डोकं आहे, त्याचे जे पाय आहेत, त्याची जी एकंदरीत ऍक्टिव्हिटीज आहे ती तशीच झाली पाहिजे. याचा हा काय ट्रॅप आहे, हा जरा सांगा. हा ट्रॅप गमतीशीर आहे. तुम्ही म्हणालात त्या 80 नंतर तो मोठ्या प्रमाणावर प्रभावीपणे वापरला जातो, हे अगदी बरोबरच आहे. परंतु ह्या ट्रॅपचं थोडं रूट्स हे 1-2 मिनिटात बघितली पाहिजेत आणि आत्ताच्याकडे आलं पाहिजे. कसं आहे की असं मानणं की शिक्षण, प्रसारमाध्यमं, मानवी विचार, विज्ञान हे आपापता सरळ रेषेत विकास होत माणसाला सुधारत जातं, असा भाबडा समज जो होता, तो भाबडा समज खरा नाहीये हे आता स्पष्ट व्हायला लागलं.
हा भाबडा समज लोकांमध्येच बरोबर. होता असं नाही. हा भाबडा समज अनेक प्रगतिशील राजकारण्यांमध्ये पण होता. त्यांना असं वाटायचं की आपण फक्त बरोबर. आंदोलन करायची आणि सरकारच्या शिक्षणातून, सरकारच्या लोकशाहीतून, सरकारच्या धर्मनिरपेक्षतेतून लोक विवेकी होणार आहेत, शहाणे होणार आहेत, असं गृहीत धरलेलं होतं. हा. आणि मग आता लोकांना शॉक बरोबर आहे. बसला की अरे असं कसं काय झालं? शिकलेलीच माणसं मेजॉरिटी हो, हो. अतिशय जातीयवादी, जमातवादी, धर्मवादी काय झाली? काय भानगड आहे हे? तर त्याचं कारण असं आहे हा. की ते सुद्धा तुम्ही जे मगाशी म्हणालात ते याही याला लागू आहे की शिक्षण, विचार, विज्ञान ह्या सगळ्याचं वरवर जे दिसतं ते सगळं सत्य नसतं. त्याचं हा. सत्य शोधायला त्याच्या पोटात शिरावं लागतं. आता हे पोटात हा. शिरावं लागतं समजणारे लोक फार कमी होते. बरोबर त्यामुळं आहे. असं समजलं गेलं की ज्याला नेहमी उदारमतवाद म्हणतात. उदारमतवादानं काही चांगल्या गोष्टी केल्या. पण हे उदारमतवादात असं मानलं गेलं की आपोआप शिक्षण माणसाला करून टाकतं नीट, आपोआप विवेकही करून टाकतं. पण हो. 1840-50 पासून युरोपात, भारतात सगळ्या अनेक विचारवंतांनी हे मांडलं की अरे बाबा उदारमतवाद जसं चांगलं करतो तसं तुमचा तो गोंधळही करत असतो. त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. हो. आता त्या तपशिलात मी जात नाही. परंतु हं. उदाहरणार्थ गांधीजी हे उदारमतवादाचा भाग होते, परंतु त्याला छेद देत होते. बाबासाहेब म्हणत होते, मी काही उदारमतवादी नाही. त्याचं कारण उदारमतवादातले दोष त्यांना स्पष्ट दिसत होते. ह्याच्यामध्ये अनेक समाजवादी, भगतसिंग, कम्युनिस्ट असे होते की जे आता त्या तपशिलात जायला नको, पण सांगण्याचा मुद्दा असा आहे की प्रस्थापित व्यवस्था जी असते, ती हं. व्यवस्था सार्वत्रिक पातळीवर विचार, प्रसार, माध्यमं, वृत्तपत्र, शिक्षण, विज्ञान हे करत असताना त्याच्या पोटात, त्याच्या गाभ्यात स्वतःचं हित कसं हं. पुढं जाईल हे बघतच असते. हां. आता ती जोपर्यंत त्याच्यामध्ये भांडण येत नाही, हं. जोपर्यंत असं दिसतं की सगळ्यांचं हित होता ह्यांचं पण हित होतंय, तोपर्यंत ते हां. तसं चालू राहतं. आता ते बरोबर. कसं चालू राहिलं उदाहरणार्थ आपण विकासाचाच मुद्दा घेऊया. बॉम्बे प्लॅन वगैरे पासून 1947 पासून नेहरू, डावे, आपलं संविधान सगळ्यांनी मिळून एक कल्याणकारी विकासाची कल्पना मांडली. हां. कल्याणकारी विकासातून हळू-हळू ज्या 6 घराण्यांचे 325 कोटी होते 1947 मध्ये, त्या 6 घराण्यातल्या प्रत्येक घराण्याचे 3-3 लाख कोटी झाले 1980 पर्यंत. त्यामुळे ते काय बरोबर. तक्रार करत नव्हते. टाटा, बिर्ला सगळी मंडळी तक्रार करत नव्हती. कारण हां. कल्याणकारी विकासाच्या पोटामध्ये त्यांच्या विकासाचं कल्याण पण होत होतं. हो. शिक्षणाच्या बाबतीतही तसंच होतं, की शिक्षण पुढं जात होतं, पण शिक्षणातनं इथला मुख्यतः जो मध्यम वर्ग आहे आणि अभिजन वर्ग आहे, त्याचं म्हणजे अहो सोयीमध्ये तुम्हाला आय-आय-एम होत होतं, स्वस्तात हो. तुम्हाला आय-आय-टी इंजिनिअर होता येत होतं, परदेशात जाऊन कमवता येत होतं, देशात कमवता येत होतं. कशाला तक्रार करतील ते? बरोबर. त्यामुळे शिक्षणाविषयी त्यांनी पण तक्रार केली नाही. धर्मनिरपेक्षता सगळ्यांना फायद्याचे दिसत होतं, त्याच्याबद्दल तक्रार केली नाही. त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा, की ह्या सगळ्याच्या पोटामध्ये उच्चवर्णीयांचे, उच्च जातीयांचे, उच्च वर्गीयांचे हितसंबंध हे पोसले जात होते. हो. त्यांच्या विचाराचा प्रभाव आम लोकांवर होता. म्हणजे राष्ट्रवाद म्हणजे हो. काय? तर जे राष्ट्रीयवादी लोक सांगतील तो राष्ट्रवाद. फुल्यांचा हां. राष्ट्रवाद मार्जिनवर, आंबेडकरांचा राष्ट्रवाद हां. परिघाबाहेर, हां. कामगारांचा राष्ट्रवाद बाजूला, महिलांचा, पर्यावरणवाद्यांचा राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रीयवाद बाजूला. आम्ही सांगितलेला राष्ट्रवाद बरा आहे, बरोबर आहे, असं सत्ताधाऱ्यांनी म्हणायचं. तीच हं. टेक्स्टबुक, पाठ्यपुस्तकं तशीच, शिक्षण तसंच, कायदे हां. तसेच आणि लोकही हां. म्हणत होते कारण लोकांना पूर्वीपेक्षा चांगलं मिळत होतं ना, हे काही खोटं नव्हतं ना. हो. पूर्वी हो. ज्यांना काहीच नोकरी नव्हती, त्याला नोकऱ्या मिळायला लागल्या राखीव जागेतून. शिक्षण नव्हतं, त्याला शिक्षण मिळायला लागलं. कुठेतरी ट्रान्सपोर्ट मिळायला लागला, एसटी मिळायला लागली. हे सगळं झालं. ते 40 वर्ष हो. चालू राहिल्यामुळे हो. लोकांना तो भेद न होता त्यातला भ्रम हा दबलेला राहिला. ब्राह्मण हो. म्हणजे समजा जातीचा भ्रम आहे, धर्माचा भ्रम आहे, हा मार्जिनवर होता. तो डॉमिनंट नव्हता. हो. हो. आता झालं असं, की 80 पासून पुढे ना तणाव तयार व्हायला लागले या प्रत्येक क्षेत्रामध्ये. हां. आणि मग जगभराचा हा अनुभव आहे. आता जगाचा 65 देशांच्या 64 देशांच्या इलेक्शनचं बोलतोय आपण. अमेरिकेपासून युरोपपर्यंत, ट्रम्पपासून ते पुतिनपर्यंत जे काही सगळं आपल्याला दिसतं, वाढता जो हां. प्रभाव आहे. त्याचं कारण काय आहे? तर त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे, 65-70 नंतर जगामध्ये सत्ताधारी वर्गांमध्ये एक अस्वस्थता आली. ती ही हो. आली, की त्या-त्या देशातले कामगार, काळे लोक
श्रमिक लोक, सर्वहारा लोक, साधे साधे लोक, आपल्या देशात दलित, ओबीसी, बहुजन म्हणूया आपण, हे लोक शिकायला लागले, नोकऱ्या करायला लागले, डेमोक्रेसीमधून मतदान करायला लागले. आणि असं दिसायला लागलं सत्ताधारी मंडळींना की हळूहळू लोकशाहीचा आणि कल्याणकारी विकासाचा विस्तार होऊन यांच्या सत्तेचा आवाज वाढत जाईल की काय, यांच्या आकांक्षांचा आवाज वाढत जाईल की काय, हे मी काल्पनिक सांगत नाही. याच्यावरती संशोधन काम होऊन स्ट्रॅटेजी ठरवल्या गेल्या त्या त्या देशांमध्ये. म्हणून 80 मध्ये थॅचरिझम आला आणि रिगॉनॉमिक्स आलं इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये. आणि तिथपासून त्यांनी कामगारांना आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांना मार्जिनलाइज करायला सुरुवात केली. पुन्हा काळ्यांना मिळणाऱ्या अधिकारांचे प्रश्न तयार व्हायला लागले. म्हणून तिथेही आपल्याला असं दिसेल की काळ्यांवरच्या अत्याचारांचे प्रश्न तयार व्हायला लागले. तेच भारतामध्ये दिसतं. गावागावामध्ये दलितांची परिस्थिती सुधारल्याबरोबर तिथले सधन मंडळी नाराज व्हायला लागले आणि मग खरलांजेपासून त्या अनेक गोष्टी घडायला लागल्या. तेच आपल्याला असं दिसतं की आता दलितांना जर का आणि ओबीसींना आणि बहुजनांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर आपल्याला अशी आयडिओलॉजी आणली पाहिजे, असे कल्पना आणि असे विचार आणले पाहिजेत की ते आपल्या छत्रीच्या बाहेर जाणार नाहीत आणि स्वतःचे जादा अधिकार मागणार नाहीत. म्हणून मग हिंदुत्वाची छत्री उघडली गेली आणि ती इफेक्टिव्हली समोर आणली गेली. म्हणून प्रत्येक बाबतीत तुम्हाला असं दिसेल की मग हेच जे टाटा ज्याने 1975 मध्ये असं म्हटलं होतं की आय एम ए सोशलिस्ट, मी समाजवादी, अशी घोषणा होती टाटांची. तीच मंडळी समाजवादाला शिव्या देऊन 80 नंतर 85 नंतर नव उदारमतवाद आला पाहिजे ह्याचा आग्रह करायला लागला. म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हणालात ते तो मुद्दा बरोबर आहे की आता यांचे हितसंबंध हे आम जनतेपासून तुटायला लागले. मग त्यांना असं जाणवायला लागलं आता शिक्षणाचं व्यापारीकरण केलं पाहिजे, शिक्षणाचं जमातवादीकरण केलं पाहिजे, प्रचार माध्यम आणि वृत्तपत्रांचं वरचं जो स्वातंत्र्याचा मुद्दा बाजूला ठेवून त्यातले कमर्शियल इंटरेस्ट वाढवले पाहिजे. मी काय सांगू तुम्हाला, स्वतःला अनुभव आहे की ज्याला मुख्य प्रवाही सगळी वृत्तपत्र आणि माध्यम म्हणतात, ज्याच्या विरोधातच तुम्ही उभे ठाकलेले आहात कारण ते सगळा आवाज दाबतायत. तुम्हाला अनुभव आहे की तिथे एकेकाळी संपादकांना आणि पत्रकारांना ज्या प्रकारचं स्वातंत्र्य होतं ते स्वातंत्र्य मॅनेजरच्या हातात गेलं 1980-90 नंतर. संपादकापेक्षा मॅनेजर डिक्टेट करायला लागला. त्या मीटिंगा मी अटेंड केलेल्या आहेत काही वृत्तपत्रांनी चर्चेला बोलवलेलं असताना, की तिथे बसलेत संपादक, परंतु दुष्काळावरच्या चर्चेमध्ये फायनल सगळं कोण ठरवतंय तर मॅनेजर ठरवत आहेत, त्याचं ऍडव्हर्टायझिंग वाले ठरवत आहेत. आता हे प्रत्येक क्षेत्रामधला हा दबाव जसा वाढायला लागला तसं त्यांना लोकांपासून तुटताना लोकांवरती पकड ठेवायचे तर भ्रम वाढवले पाहिजेत, निर्माण केले पाहिजेत. त्याच्याशिवाय टिकता येत नाही. बरोबर. मी तेच तुम्हाला व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट जो काय प्रकार आहे, तर हा मॅनेजमेंट व्यवस्थापनामध्ये ज्यांच्यावरती जबाबदारी होती की लोकांच्या बाजूने उभं राहायचं, मग ते कलावंत असतील, वैज्ञानिक असतील, मीडिया असेल, आर्मी असेल, देशातले अर्थशास्त्री असेल, मग आता असं दिसतं की हे सगळे पाठीघटक जे आहेत ते ह्या कॅपिटलिस्ट लोकांचे टूल्स झालेले आहेत. करेक्ट. कॅपिटलिस्ट लोकांचे टूल्स झालेले आहेत आणि ते हे भ्रम पसरवत आहेत. ते भ्रम पसरवण्यातले महत्वाचे घटक त्याच्याकडेच मी येत होतो की हे कर्मविपाकाचा सिद्धांत जो होता पूर्वी आपल्या देशामध्ये की तू आहे त्या स्थानावर का राहायचं कारण गेल्या जन्मी तू पाप केलंय म्हणून, ही एक भ्रमाची आणि वैचारिक वर्चस्व टिकवण्याची पद्धत होती. ती पद्धती स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्योत्तर कल्याणकारी विकासामध्ये मोडायला लागलं. ते जुनं मोडायला लागलं वर्चस्व. आता नवं वर्चस्व तयार केलं पाहिजे. मग ज्याचं वर्णन नोम चॉम्स्कीनं 80-90 मध्ये केलं, मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट, तर तसं म्हणजे आता संमतीची जी निर्मिती केली पाहिजे. संमती ही मिळणार नाहीये. त्या तुम्ही म्हणताय तसं त्याचं मॅनेजमेंट केलं पाहिजे. आणि ही संपूर्ण नव्या टेक्नॉलॉजीची जी रेव्होल्युशन झाली ती त्यांना हाताशी आली हो. त्यामुळं पूर्णपणाने शिक्षण क्षेत्रापासून ते व्हॉट्सअप पर्यंत आणि तुमच्या IT पर्यंत आणि सगळं इलेक्ट्रॉनिक हे हाताशी आलेलं तंत्रज्ञान त्यांनी पूर्णपणानं 2 कामाला लावलं. एकीकडे कंट्रोल द लेबर, म्हणजे महिलांचे श्रम, कामगारांचे श्रम, सगळ्यांचे श्रम, पत्रकारांचे श्रम, आता तर ChatGPT मुळे कलावंतांचे श्रम, लेखकांचे श्रम हे मार्जिनलाइज करून टाका, दाबून टाका, त्याच्यावरती कंट्रोल मिळेल.
आणि दुसऱ्या बाजूला वैचारिक कंट्रोल मिळवा. मग त्याच्यात जात वापरा, वर्ण वापरा, धर्म वापरा, परद्वेष वापरा आणि हे सगळं करून लोकांवरती वैचारिक पकड कायम ठेवा. याला अल्थुझरनं आयडिओलॉजिकल अपॅरेटस म्हटलेलं आहे. म्हणजे ही 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 टूल्सच आहेत. तुम्ही अगदी बरोबर शब्द वापरला. ही साधनं आहेत सत्ताधाऱ्यांची, जी आता ते निरर्गलपणे, ओपनली, निष्ठुरपणानं आणि कधी-कधी हिंस्र पद्धतीनं ते वापरतात. आणि लोकांना ते त्याच्यामध्ये सतत आज नाही उद्या अडकवतात. मी लोकांना एक साधा प्रश्न मुंबईला एका कॉलेजमध्ये चर्चेत विचारला होता. 2017ला रशियन रेव्होल्यूशनच्या 100 वर्षानिमित्त त्यांनी व्याख्यान ठेवलं होतं प्रश्नोत्तरामध्ये. मी तरुण मुलांना विचारलं की वेगानं गेलं पाहिजे मोटरसायकलवर किंवा मोबाईलवरून, असं तुम्हाला काय वाटतं? का पाहिजे आहे वेग? एवढा वेग कशासाठी पाहिजे? कोणालाच उत्तर देता येत नव्हतं. प्राध्यापकांसकट. की वेग का पाहिजे? जर निसर्गाचं एक चक्र आहे, जर तांदूळ पिकायला 4 महिने लागणार आहेत, जर बाळ जन्मायला 9 महिने लागणार आहेत, जर माझ्या भुकेचे वेळ आणि माझे दिनक्रमाची वेळ ठरलेली आहे, तर हा वेग कुणाला हवा आहे आणि का हवा आहे? तर हा संपूर्ण वेग एक मोठ्या भ्रमातून तयार झालेला आहे की फायनान्स कॅपिटलला 0 मिनिटामध्ये सगळीकडे पसरून शेअर मार्केटमधून सट्टेबाजीतून प्रचंड नफा कमवायचा आहे. त्याच्यासाठी ही अख्खी टेक्नॉलॉजी जगभर वापरलेली आहे. त्यातून एक मानसिकता तुमची घडवलेली आहे. तुम्हालाही कळत नाही की माझी ही मानसिकता कशी घडली. आणि मग मी मोटरसायकलही वेगात नेतो, मी कारही वेगात नेतो आणि मी वेड्यासारखा वेगात गेलो नाही तर मला वाटतं मी मूर्ख आहे. म्हणजे वेगाचा भ्रम सुद्धा तयार केलेला आहे. म्हणजे मी हा वेगाचं उदाहरण मुद्दाम घेतलं बरं का. हे तर वरवर पाहता राजकीय नाही, वरवर पाहता धार्मिक नाही आहे. वरवर पाहता कोणाला असं वाटणार नाही की वेग हे काय भ्रम तयार करायची गोष्ट असते का? मी मुद्दाम सांगतोय की वेग हे सुद्धा वेगाचं वेड पसरवणं गेल्या 20-25 वर्षात जे झालेलं आहे. म्हणजे माणसं त्या चाकोरीला बांधलेली राहतात. त्या वेगाला बांधलेली राहते. ती फुरसतच नसते त्यांना. वेग नसला की फुरसत मिळते. फुरसत मिळाली की माणूस विचार करायला लागतो. विचार करणाऱ्या माणसातले काही माणसं भ्रमातून बाहेर पडतोय धोका असतो. त्यामुळे सगळी बांधलेली पाहिजे. धिस इज द लॉजिक. आणि ते फायद्याचं पण आहे. कारण त्यातनं दर मिनिटाला पैसे मिळतात त्यांना. दर सेकंदाला पैसे मिळतात त्यांना. असं ते त्यामुळे तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. आता संपूर्ण भ्रमाचं मॅनेजमेंट, त्याचं शास्त्र, त्याचं राजकारण तयार झालेलं आहे. आणि आपल्याला काय केलं पाहिजे की आपल्याला जसं कर्मविपाकाचा सिद्धांत खोटा आहे, अंधश्रद्धा ह्या चुकीच्या असतात, याचं जसं गेल्या 50-100 वर्षामध्ये चिरफाड करून एका टप्प्यावर यावं लागलं, पण त्या टप्प्यावर आपण येईपर्यंत नवे भ्रम आपल्यावर लादले जात आहेत. नवे विज्ञानाच्या नावानं अवैज्ञानिक गोष्टी लादल्या जात आहेत. त्याची चिरफाड करायची. आपल्याला असं लोकांना असं वाटतं की बरोबर आहे, जुन्या होत्या त्या अंधश्रद्धा होत्या. नवीन जे आहे ते सगळं विज्ञानच आहे बरं का. म्हणजे मोबाईल म्हणजे विज्ञान आहे, व्हॉट्सअप म्हणजे विज्ञान आहे, किंवा काय मोदी सांगतील ते विज्ञान आहे, किंवा तुमचा तो बिल गेट्स सांगेल ते विज्ञान आहे, फेसबुकवाला सांगेल ते विज्ञान आहे, डॉक्टर सांगेल ते विज्ञान आहे. त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातला फरकही लोकांना कळत नसल्यामुळे सगळ्याला विज्ञान मानण्याचा नवा भ्रम तयार झालेला. म्हणजे मी त्याला म्हणेन की तो वैज्ञानिक भ्रम तयार झालेला. वैज्ञानिक भ्रम आहे. बरोबर बरोबर. सगळ्याची चिरफाड केली पाहिजे, उकल केली पाहिजे. आणि हे अर्थातच करायला हीच व्यवस्था आपल्याला काही टूल्सही देते. हे मी म्हणणार नाही चंद्रावर जाऊन हे काम करावं, आकाशात जाऊन हे काम करावं. जसं याच मीडियाचा वापर करून तुम्ही काही एक वेगळं काम करता आहात, याच मीडियाचा वापर करून तरुण मुलं मुली रील्स तयार करतायत, डॉक्युमेंटरीज तयार करतायत, चांगले मेसेजेस पाठवतायत, पर्यायी शाळांचे प्रयत्न चाललेले आहेत, शाळांच्या शिक्षणाची चिरफाड होतीये. मी एवढंच म्हणेन की याच तंत्रज्ञानाचा वापर करून, याच पद्धतींचा वापर करून आपल्याला स्वातंत्र्यानंतर जे आपण काम सुरू केलं आणि 80 नंतर जे हळूहळू खड्ड्यात जायला लागलं, ते नव्या परिस्थितीत रिव्हाईव्ह करावं लागणार आहे. आणि लोकांना भ्रमयुगाकडून पुन्हा एकदा सत्याकडं आणि वास्तवतेकडे न्यावं लागणार आहे. आणि ही खूप आनंदाची गोष्ट असणार आहे करणाऱ्याला आणि समजणाऱ्याला. शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि थांबतो. माझी आई 84 वर्षाला गेली, पण ती 80 वर्षाची असताना मला एकदा म्हणाली, ती कर्नाटकातली होती आणि अतिशय धार्मिक होती. तर ती म्हणाली, लग्न झाल्यानंतर तुझे बाबा फार संतापी, त्यांचा काही विश्वास नाही देवावर. तर ते माझ्याशी भांडून आणि मला दमदाटी करून त्यांनी सगळं कमी करायला लावलं. त्यावेळेला मला असं वाटलं की हे बरोबर नाही आहे. पण तुला खरं सांगते, तुझ्या वडिलांमुळं मी मुक्त झाले, मोकळी झाले, नाहीतर मी अडकलेली होते.
हे मला 80व्या वर्षी आईने सांगितलं, नाहीतर माझी 50 वर्ष वाया गेली असती. आणि कन्नड 4थी-7वी झालेली बाई माझी पुस्तकं सुद्धा वाचायची. महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल, जलयुद्ध की जलक्रांती, संयुक्त महाराष्ट्रावर. आणि ती म्हणायची, "हे अरे पूर्वी आम्ही ऐकलेलं आहे, हे तू चांगलं लिहिलंयस." म्हणजे काठी शिकलेली बाई धर्माच्या चुकीच्या गोष्टीतून मुक्त होणं, म्हणजे हे जे भ्रमातून मुक्त होण्याचा आनंद तिला मिळाला आणि आयुष्यभर तो आनंद तिनं घेतला जगण्यात, वाचण्यात. आणि आम्हाला तिनं सपोर्ट केलं. शेवटी तिनं सांगितलं, की माझा धार्मिक अंत्यविधी करायचा नाही. माझी बॉडी डोनेट करायची, लिहून भावाला दिलं होतं. आम्ही तिची बॉडी डोनेट केली. अत्यंत कट्टर धार्मिक घरातून आलेली बाई. हे उदाहरण का सांगितलं? अशी उदाहरणं घरोघरी जागोजागी आहेत. लोकांची इच्छा आहे भ्रमातून बाहेर पडायची. आणि आपण जर मदत केली तर ते बाहेरही पडतील. आणि इथून पुढचं युग मला असं वाटतं 5-7 वर्षाचं, कारण भ्रमानं सुद्धा एक टोक गाठलं. आणखीन किती भ्रमित करता येईल लिमिट आलेलं आहे. त्यामुळे आता असं आहे की पुढची वर्ष हे भ्रम ओसरण्याची मोठी लाट येण्याची पण शक्यता आहे. मात्र त्याच्या संदर्भात आपण प्रयत्न केले पाहिजे की भ्रमयुगाच्या शिवाय ते होणार नाही. पण शक्यता हा, जे भ्रमातून बाहेर निघाले त्यांनी दुसऱ्यांना भ्रमातून बाहेर निघण्यासाठी मदत करणं हे सुद्धा एक कामच आहे. की आणि ते महत्वाचं काम आहे. आयडिया ऑफ इंडिया आपण पाहिली होती. त्या आयडिया ऑफ इंडियाचं स्वप्न जर आपल्याला जपायचं असेल तर मला असं वाटतं की आपण स्वतः जर शहाणे झालो असेल तर इतरांना सुद्धा शहाणं करणं हे अत्यंत आजच्या काळातलं सगळ्यात महत्वाचं काम आपल्या समोर राहिलेलं आहे. आम्ही मित्रांनो अतिशय विचारवंतांशी बोलत असतो. त्यांच्याशी खूप वेळ बोलतो आपण. 1-1 तासाचे व्हिडिओ आमचे होत असतात. पण ते करण्यामागे तुमच्यापर्यंत त्या सगळ्या एखादा मुद्दा घेतला तर त्याची सगळी अंग आणि उपांग तरी थोडक्यात का होईना तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, हा आमचा प्रयत्न असतो. देसाई सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही मॅक्स महाराष्ट्राशी या संदर्भातला संवाद साधला. मित्रांनो, आपण बोलत होतो की या देशातल्या असणारा हा जो बदललेला भारत आहे, 75 वर्षाचा भारत आहे. त्या 75 वर्षाच्या भारताच्या नंतर आपण एका आता अशा क्रॉस रोड वरती उभे आहोत आणि तिथून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. आणि त्या निर्णयाच्या निमित्तानं आपण देशातल्या विद्यमान परिस्थितीचं विश्लेषण वेगवेगळ्या विचारवंतांच्या माध्यमातून करत असतो. त्यामुळे आपल्याकडे कुठलीही माहिती आली असेल तर माहिती ही खरीच आहे अशा पद्धतीनं न मानता आपल्याला आपल्या स्वतःचा डोक्यामध्ये स्वतःचा मेंदू आहे, त्याच्या अर्थाने आपण विचार करू शकतो. तर वस्तुस्थितीवरती ते पडताळून पाहिलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण ते पडताळून पाहत नाही तोपर्यंत त्याची सत्यता आपल्याला कळणार नाही. आणि असे विचारवंत जे असतात ते आपल्याला हे सत्यता पडताळून पाहण्याचे जे वेगवेगळे मार्ग असतात त्यांना अनेक वर्षाच्या अभ्यासातून एक आकलन करण्याची, चिंतन करून त्यांना एक आकलन झालेलं असतं. त्या आकलनातून ते त्यांचे मुद्दे मांडत असतात. त्यानं आपल्याला कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं मार्ग सापडू शकतो. आपल्याला वस्तुस्थिती कळू शकते, आपलं प्रबोधन होऊ शकतं. त्यामुळे दत्ता देसाई सरांशी आपण पुढेही अशा वेगवेगळ्या विषयावरती संवाद करत राहणार आहोत. तुम्हाला अजून कुठल्या विषयावरती चर्चा केलेली आवडेल किंवा कुठले प्रश्न तुम्हाला पडतायत, तुम्हाला वाटतंय का सगळं ऑलबेल आहे, तर ऑलबेल आहे तर कसं ऑलबेल आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चुकीचं आहे तर ते चुकीचं कसं आहे, दत्ता देसाई सरांनी सांगितलं त्या पद्धतीने चुकीचं आहे की तुम्हाला अजून याच्यातले वेगळे काही मुद्दे वाटतात, तुम्ही स्पष्टपणानं त्या संदर्भात तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकतात. खरं म्हणजे हा विज्ञानाचा खरा आविष्कार आहे की मीडिया आता 2 वे झालेला आहे. पूर्वी असणारी वृत्तपत्रात असणारं संपादक एकदा संपादकीय लिहून निघून जायचा, त्यांच्याशी तुम्हाला संवाद करता यायचा नाही. लोकपत्र व्यवहारातून 4-5-7 जणांची पत्र छापली जायची. पण आता तुम्ही आम्ही बोलत असताना आणि आमचं त्या संदर्भातलं तुम्ही लगेचच्या लगेच आम्ही चुकीचं बोलत असू, तुमच्यामध्ये आम्ही वेगळ्या प्रकारचा भ्रम निर्माण करत असू तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता. आणि त्या संदर्भातलं आमचं सुद्धा कुठे चुकत असेल तर आमच्याही कान पकडण्याचा अधिकार लोक म्हणून तुम्हाला नक्कीच आहे. कारण आम्ही हे सगळं जे करतोय हे तुमच्यासाठी करतोय, प्रबोधनासाठी करतोय. त्यामुळे तुम्ही नक्की या संदर्भातली आपली मतं मांडा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.